आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी कालपासून पाहत आहोत. भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना, जी संघ या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तथागतांनी या भिक्खूंचा जो संघ निर्माण केलेला आहे, आणि हा संघ भिक्खू आणि त्यांची प्रतिज्ञा नेमक्या काय आहेत, संघ आणि त्यांची संघटना कशी आहे, संघामध्ये संघ प्रवेश कशा पद्धतीने दिलेला आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत भिक्खू आणि एखादा तपस्वी कसा असतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. भिक्खू आणि ब्राह्मण, भिक्खू आणि उपासक सुद्धा आज आपण या ठिकाणी घेत आहोत. भिक्खू आणि त्यांची कर्तव्य, म्हणजे भिक्खू आणि त्यांची नेमकी कर्तव्य कशा पद्धतीची असतात. भिक्खू नवदीक्षितांसाठी कर्तव्य दिलेली आहेत. यश आणि त्याच्या 4 या मित्रांच्या धर्मतीतीची वार्ता सर्वत्र पसरली, आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्यानुसार कशी प्रतीच्या या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा शरण जाण्यासाठी आले. पुष्कळ लोक या ठिकाणी धम्मासंबंधीच्या आपल्या या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते,
आणि म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या या परिवाजकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना या ठिकाणी आवश्यक वाटले। कारण प्रत्येक दिनी जे आहे या तथागताच्या या धम्मामध्ये लोकांची संख्या वाढू लागली आणि म्हणून भगवंतांनी जो आहे या परिवाजकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे काय दिलेलं आहे, एक रूप दिलेलं आहे आणि त्याची या ठिकाणी काय होती मग आवश्यकता वाटली। तेव्हा परिवाजकाच्या संघाचे सदस्य बनून त्यांना शिस्त लावण्यासाठी त्या विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळावे आणि पाळणे आवश्यक केले। नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठराविक पहिली अवस्था म्हटली म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवाजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेतले पाहिजे आणि शिक्षण घेत राहणे। या शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा द्यावी लागे। उपसंपदा म्हणून उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे या ठिकाणी ठरवण्यात आले। धम्ममया परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे या ठिकाणी शक्य नव्हते आणि म्हणून भगवंत परिवाजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून त्या ठिकाणी पाठवत असत। धम्मदूत म्हणून पाठवताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनामधून मुक्त झालो आहे। भिक्खूंनो, तुम्हीही अशा या बंधनातून मुक्त आहात। आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी मानव जातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी सदोदित काय केलं पाहिजे, फिरत राहिलं पाहिजे। सदोदित फिरत राहिलं पाहिजे म्हणजे सदोदित तुम्ही भ्रमण केलं पाहिजे। कोणीही दोघांनी एका वाटेने सुद्धा जाऊ नये म्हणजे 2 भिक्खू असतील तर 2 भिक्खूंनी एका वाटेने कधीही जायचं नाही असं या ठिकाणी भगवंत म्हणत आहेत। जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याचप्रमाणे तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवावा आणि हा धम्म जो आहे कल्याणकारी आहे। प्रथमही कल्याणकारी आहे आणि अक्षरशः कल्याणकारीच आहे आणि हा असा धम्म तुम्ही शिकवावा जो पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण जसे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा। आणि हा धम्म कसा आहे मग पवित्र आहे, हा धम्म कसा आहे मग शुद्ध आहे आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन तुम्ही काय करा, प्रकाशित करा। सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने ज्या ठिकाणी महर्षी दुःखाने मग्न झालेल्या या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धर्माची ओळख करून द्या आणि अज्ञानी माणसांना तुम्ही ज्ञान द्या। ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मश्री वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा। एकटेच जा, एकटेच जाऊन करुणामय अंतकरणाने जा। एकट्याला जायला सांगितलेलं आहे आणि अंतकरण कसं ठेवायला सांगितलेलं आहे, करुणामय अंतर म्हणजे अंतर्मन जे आहे हे करुणेने भरलेलं जे मन आहे ते घेऊन जायला सांगितलेलं आहे। लोकांना बंधमुक्त करा आणि त्यांना दीक्षित करा म्हणजे दीक्षा द्या। भगवंतांनी त्यांना असेही सांगितले की धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ असं दान आहे। जे दान आपण वेगवेगळ्या या ठिकाणी देतो, अन्नदान देतो, द्रव्यदान देतो, कपडे रूपी दान देतो, फळरूपी दान देतो, अशा जे जे काही दानाचे प्रकार आहेत ह्या दानाच्या प्रकारामध्ये तथागतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। भगवंत म्हणतात
की धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ असं दान आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ असा आनंद आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते आणि म्हणून धम्मदानाने फळ फार मोठे आहे. शेत जे आहे तणाने नाश पावते, बिघडते. प्रज्ञा जी आहे, आपल्यामध्ये जे द्वेष उत्पन्न होतात, जो मत्सर उत्पन्न होतो आणि त्या द्वेषामुळे, त्या मत्सरामुळे प्रज्ञा काय होते, बिघडते. ज्ञानाचा भाव काय होतो, बिघडतो आणि म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने नाश पावते, प्रज्ञा मोहामुळे बिघडते आणि म्हणून धम्मदानाचे फळ फार असे मोठे आहे. शेत तणाने नाश पावते, प्रज्ञा गर्वामुळे बिघडते आणि म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे फळ आहे. शेत तणाने बिघडते तर प्रज्ञा तृष्णेमुळे बिघडते आणि म्हणून धम्मदानाचे फळ फारच मोठे आहे. अशा रीतीने धम्माचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशामध्ये गेलेली आहेत. या धम्म परिवर्तना संबंधी काम करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिकच असे या शिक्षण दिलेले होते. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा तथागत भगवान बुद्ध अनुपीय या गावी राहत होते आणि तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र हातामध्ये घेऊन त्यांनी त्या गावी भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा त्या उद्यानात परिव्रजक भगवंत राहत आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्या उद्यानामध्ये ते गेले. भगवंतांनी त्यांना पाहिल्यावर त्यांना उठून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपल्या इकडे येत आहात. इथे हे आपल्यासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवंत आसनावर बसल्यावर भगवा त्याच्या शेजारी बसला. एका छोट्या आसनावर तो बसला आणि त्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानत नाही. ही खरी गोष्ट आहे का? लिच्छवी कुळातील सुनखताने तुला हे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगवा, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखता, तू मला गुरु मान असं मी तुला कधी म्हटलं आहे का? तर सुनखताचे उत्तर आलं नाही. किंवा तू तरी मला असं म्हटलं आहे का की भगवंत मी आपल्याला आपला गुरु मानतो? त्यावर तो सुनखत म्हटला, नाही, भगवंत असं कधीही बोलले नाही. जर मी तुला सांगितलं नाही किंवा तूही तशी इच्छा प्रकट केली नाही तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करावा ही गोष्ट बोलण्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही? त्यांनी असा प्रश्न केला. त्यावर भगवंत म्हणतात, हे सुनखता, मी तुला कधी असं म्हटलं होतं का की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन आणि तू माझा शिष्य हो? नाही भगवंत. किंवा तू तरी मला असं म्हटलं होतं का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडच्या अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील आणि मी त्यांचा मग शिष्य होईल? पुन्हा तो म्हणतो, नाही भगवान, जर मीही तुला म्हटलं नाही आणि तूही मला म्हटलं नाही आणि मग तू असं का म्हणतोस की मी या ठिकाणी तुमचा चमत्कार करून दाखवावा म्हणून? अद्भुत चमत्कार दाखविले जावीत अशा या दाखविणे किंवा जगातील तथागतांच्या या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करतो असा आहे. भगवंत काय म्हणतात? भगवंत असं म्हणत आहेत की ज्या ठिकाणी अद्भुत चमत्कार दाखविणे
जाणीव अथवा न दाखविणे या बाबतीत तथागतांना धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुकरण करतात, जे भगवंताच्या धम्माचे अनुकरण करतात, तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. परंतु भगवान सुन्नखत मला सारखा म्हणत राहिला की वस्तू मानात म्हणजे वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवंत मला सांगत नाहीत. हे सुनखता मी कधी असं म्हटलं आहे का की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तू जाताचा प्रारंभ स्पष्ट करतो? नाही भगवंत, असं मला म्हटलेलं नाही. आणि मग किंवा तू तरी असं म्हटलंस का की ही हितास्त काय आहे किंवा वस्तू जाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवंतांनी शिकविले म्हणून मी त्यांचा शिष्य बनेल? नाही भगवंत, असे म्हटले नाही. मग तूही म्हटले नाही आणि मीही असे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, याचा अर्थ काय आहे? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवतो, त्याचा हेतू वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे मात्र मी शिकवत नाही. असे वेगवेगळे या ठिकाणी त्या सुनखताला प्रश्न विचारले असताना सुनखत वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहे. सुनखता, मी तुला असे सांगितले आहे का की लोक तुझ संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखतांना गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत आणि म्हणून विनयाशुद्धानुसार देऊन तो दुवर्तनी करू लागला आहे. भगवंत, अशा रीतीने लिच्छवी कुळातील या सुनखताला मी बोलतो, तो धम्म आणि विनय याचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुनखताने धम्म आणि बुद्धाचा विनय याचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला की बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काही दैवी नाही. त्यांनी केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा बोध लावला आहे आणि तो प्रतिभा दिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख जे आहे निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहण्याचे त्यात दैवी असे काही नाही. हे सुनखत, अशा रीतीने बुद्धांची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या या सिद्धांतात गुण अथवा दैवी असे काही नाही. म्हणजे बुद्धाच्या या सिद्धांतामध्ये किंवा त्यांच्या धम्मामध्ये गुण किंवा दैवी असं काहीही नाही असे जे सांगत सुटतात त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक असा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. म्हणजे अलौकिक चमत्कार या ठिकाणी बुद्धाने दाखवलेले नाहीत. का दाखवले नाही चमत्कार? कारण लोक जे आहेत, जे सत्य ज्ञान आहे, जी सत्यता आहे किंवा भगवंतांनी जे या ठिकाणी धम्म आम्हाला आचरणासाठी सांगितलेला आहे त्या धम्माकडे लोक वळणारच नाहीत आणि केवळ काय करतील? मग ते चमत्काराकडेच वळतील आणि चमत्कारच त्या मार्गाने ते शिकतील आणि खरा जो धम्म आहे, जी सत्यता आहे ती मात्र काय हो राहील? बाजूला राहील. आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी जी दैवी शक्ती आहे किंवा जे चमत्कार आहेत याला जे आहे दुजारा दिलेला नाही. परंतु भगवान बुद्ध जे आहेत, जी साधना त्यांनी केलेली आहे किंवा जी तपश्चर्या केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी मात्र तथागतांना अवगत होत्या, परंतु त्यांनी त्या दाखवलेल्या नाही. कारण लोक जे आहे समाजाला त्यांना काय द्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त जे प्रभाव आहे किंवा जास्तीत जास्त त्यांनी या ठिकाणी त्यांचा धम्म जो आहे हा आचरणासाठीच महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही या धम्माचे जे काही मी विनय दिलेले आहेत, धम्माचा जो काही मी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच तुम्ही या ठिकाणी आरूढ व्हा, त्या मार्गाने तुम्ही जा आणि नंतर तुम्हाला काय अनुभूती होती हे तुम्ही तुमचं पहा. धम्म परिवर्तन हे बळाने करायचे नसते. म्हणजे धम्माचं जे परिवर्तन आहे ते बळजबरीनं करायचं नसतं. भगवान बुद्ध राजगृह आणि नालंदा यांच्या
या जोडणाऱ्या या राम मार्गावर म्हणजे या मार्गावर जवळजवळ 500 भिक्खू जात आहेत आणि ते वेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मद नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याला मार्गावर चाललेला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध धम्म आणि संघ याची निंदा करीत होता. म्हणजे सुप्पिय काय होता? धम्म आणि संघ याची निंदा करत होता. परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ याची काय करत होता? तो जोपासना करत होता किंवा प्रशंसा करत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मताचे होते. परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत भगवंत आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलटिका उद्यानातील राजाने निर्मिलीला एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेही त्यांनी आपली चर्चा त्या ठिकाणी चालू ठेवली. पहाटे काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलताना जो बोलतात ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्या मधील त्या भाषणाची चर्चा त्या ठिकाणी करू लागले. त्याच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवंत जे आहेत त्या सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना या ठिकाणी विचारले की तुम्ही कशा संबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा नेमका विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवंत म्हणाले, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्यांच्या संबंधी मनात कोणताही प्रकारचा द्वेष धरता कामा नाही. म्हणजे भगवंताचं जे मन आहे कितीतरी उदार आहे. भगवंत काय भिक्खूंना म्हणतात, हे भिक्खूंनो, कुणी पण माझ्या संबंधी, माझ्या धम्मा संबंधी किंवा माझ्या संघा संबंधी जर बोलत असतील तर तुम्ही मात्र तुमच्या मनामध्ये द्वेष धरता कामा नाही. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखल्यासारखे होऊन त्यांच्यावर रागावू लागला तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाचा आड येईल आणि म्हणून तुमच्यामध्ये जो काही राग उत्पन्न होणार आहे तो राग तुम्हालाच काय होणार आहे? तुमच्या आत्मविजयाला तो म्हणजे तुम्ही जे आपला आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल? भिक्खू म्हणाले, भगवंत, आम्ही क्रोधाधिष्ठित झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही खरी गोष्ट आहे. भगवंत पुढे म्हणाले की संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी किंवा माझ्या धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे किंवा असे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही. आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहे ते व्यवस्थितपणे त्यांना स्पष्ट करून दाखवावे. हे भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणाऱ्याला म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याचे दंड तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय बनून सर्व जीवजाती संबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. त्याचे धम्म परिवर्तन झाले नाही. तो तथागत संबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो असेही म्हणेल की न दिलेले जसे कोणतेही काहीही घ्यायचे नाही. ते व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविण्याच्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि
हृदय शुद्धतेने तो व्यतीत करीत असतो, किंवा तो या संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असेही म्हणेल की व्याभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचार्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया याच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो ईमान राखतो, तो विश्वसनीय आहे आणि दिलेला शब्द तो पाळतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम निद्राजनक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्याग केलेला आहे आणि तो इथे ऐकतो, इथे त्याच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथेही बोलत नाही. अशा रीतीने हे भिक्खूंनो एकत्र आणण्यात, मित्र असतील त्याची मैत्री अधिकच दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो आणि तो शांती निर्माता आणि शांतीप्रेमी आणि शांतीच्या मनापासून इच्छा करणारा आणि त्याच्या मागे शांती वाढेल असे शब्द तो सदोदित काय करतो, उंचावत असतो. अथवा तो असेही म्हणेल की चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक आणि संभाषण कधीच गुंतलेला नाही, तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समोचित बोलतो, अंतकरणात साठवलेले जे शब्द आहेत तोच बोलतो आणि समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही तो सोडत नाही. किंवा तो असेही म्हणेल की गौतम जे आहे, श्रमण गौतम बीजे किंवा रोग यांना सुद्धा इजा करत नाही, तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसावर अन्न सेवन करत नाही, जत्रेत नाच तमाशा तो पाहत नाही, फुलमाळा सुगंधी द्रव्ये आणि उठणे जे आहेत म्हणजे सुगंधी द्रव्ये आणि उठणे सुगंधी द्रव्ये आणि उठणे, तमाशा, संगीत गाणे, जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपल्याला जो आहे विभूषित नाही किंवा सजवत नाही. बिन शिजलेले धान्य तो घेत नाही, म्हणजे जे आपण म्हणतो ना सीधा बिन शिजलेले धान्य तथागतांनी कधीही स्वीकार केलेला नाही. स्त्रिया अथवा युवती यांना तो स्वीकार करत नाही, दासदासी यांचा तो स्वीकार करत नाही, मेंढे, बकरी, बोकडा हे तो स्वीकारत नाही, कोंबडा अथवा डुकरे या स्वीकारत नाही, हत्ती, घोडे, गुरे स्वीकारत नाही, तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करत नाही, तो क्रिया विक्रिया करत नाही, लाच लुचपत, लांडी लुबाडी याचा वाम मार्ग तो आचरत नाही, तो कोणाला विद्रोपही करत नाही, कोणाचा खूनही करत नाही, कोणाला या ठिकाणी तो कधी घालून बांधित नाही, वाटमारी, दरोडे आणि मारहाण सुद्धा करत नाही. हे भिक्खूंनो तथागताची प्रशंसा जी आहे किंवा तथागतांची ही प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होतो, ज्याची होतो म्हणजे आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणावास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हे तुम्ही जे लोक बोलतात त्याकडे तुम्ही कधीही लक्ष दिलं पाहिजे नाही. हे भिक्खूंनो तुम्ही सदोदित धम्म प्रचारासाठी झटलं
पाहिजे, भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवंत आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो आणि म्हणूनच आम्हाला काय म्हणतात? वीर म्हणतात. आता वीर या ठिकाणी जे आहे, वीर म्हणजे केवळ रणांगणामध्ये जिंकणं किंवा युद्धामध्ये जिंकणं म्हणजे वीर आहे का? नाही. तर भगवंत काय म्हणतात? श्रेष्ठ वीर कुणाला म्हणायचं आहे किंवा वीर कुणाला म्हटलेलं आहे या ठिकाणी भगवंतांनी? ज्याचं शील श्रेष्ठ आहे, ज्याचं श्रेष्ठ असं त्याने ध्येय ठेवलेलं आहे आणि ज्याच्या अंगी श्रेष्ठ अशी प्रज्ञा आहे आणि आम्ही युद्ध करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. मग कशाचे आम्ही या ठिकाणी युद्ध केलेलं आहे त्यांनी? तर ज्या चित्तामध्ये उद्भवलेले भाव आहेत याच्याशी युद्ध केलेलं आहे आणि ते नष्ट करून त्या ठिकाणी ते काय बनलेले आहेत? वीर बनलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करायला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका, असं या ठिकाणी भगवंतांनी आपल्या धम्माबद्दल जे आहे किंवा जो संघ या ठिकाणी निर्माण केला तो संघाची निर्मिती, संघाचे नियम आणि संघाला या ठिकाणी जर या ठिकाणी संघामधले जे भिक्खूचं वर्तन जर या ठिकाणी वेगळं असेल तर त्या ठिकाणचे सुद्धा या ठिकाणी दंडित भिक्खूंना केलेलं आहे. अपात्र भिक्खूंना कशा पद्धतीने ठरवलेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तद्वतच भगवंतांनी या ठिकाणी हेही सांगितलेलं आहे की भिक्खूने कुणाही एकाच भिक्खूने म्हणजे दोन भिक्खूने एकाच रस्त्याने जाता सुद्धा कामा नये. भिक्खू कसा असावा? तर सदोदित या ठिकाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा लोकांचं हित आणि लोकांचं कल्याण करणारा असावा, तो सदोदित भ्रमण करणारा असावा. म्हणजे त्याच्या धम्माचं त्याने यथोचित्त जे आहे हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा असावा, असं या ठिकाणी तथागतांनी भिक्खूबद्दलची त्यांची जे मनोगत आहे किंवा भिक्खू संबंधी त्यांची या ठिकाणी जी शिकवण आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. भिक्खूंची या ठिकाणी त्यांनी कर्तव्य सांगितलेली आहेत. भिक्खू नवदीक्षितांची या ठिकाणी कर्तव्य आपण पाहिलेली आहेत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. उद्या आपण पाहत आहोत भिक्खू आणि एक उपासक कशा पद्धतीचा असतो. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष संख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. या शरणार्थी. बुद्धो मे शरणं